बोलो गणेश भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 5वा। विष्णूचे गोलोकात गमन। नारायण ऋषी नारदाला म्हणाले, ही गोष्ट श्रीकृष्ण पांडवांना सांगत होता, हे लक्षात ठेव. तो अधिक मास मूर्छित पडला होता. विष्णूच्या संकेताप्रमाणे गरुडाने पंखाने वारा घालून त्याला सावध केले. सावध झाल्यावर मलमास पुन्हा रडू लागला आणि म्हणाला, माझी उपेक्षा करू नका, माझे रक्षण करा. विष्णू त्याला म्हणाले, वत्सा, उठ, तू अनाथ आहेस. तुझे दुःख दूर करण्यास मला एक उपाय सुचतो. आपण गोलोकाला जाऊ. तेथे गोपिकासह श्रीकृष्ण राहतो. तो सर्वेश्वर, सर्वांग सुंदर आहे. पीतांबर, वनमाला, उत्तम रत्नांचे अलंकार, कौस्तुभ, श्रीवत्स, मकरकुंडले, मुकुट इत्यादी धारण करणारा तो श्रीकृष्ण परब्रह्म आणि पुराण पुरुषोत्तम म्हणून प्रख्यात आहे. तो सर्वसमर्थ, सर्वाच्या स्वामी, सगुण, निर्गुण, विकार व विनाशरहित, प्रकृतीहून पर परिपूर्ण प्रभू आहे. तेथे आपण जाऊ, तो तुझे दुःख दूर करील. असे म्हणून विष्णूने अधिक मासाचा हात धरला आणि तो सरसी गोलोकात गेला. नारद त्या गोलोकाचा विस्तार 3 कोटी योजने असून तिन्ही लोकांच्या पलीकडे त्याचे स्थान आहे. असे म्हणून नारायणाने वैकुंठ आणि कैलास यांचे वर्णन करून त्या पलीकडे गोलोक कसा आपल्या दिव्य तेजासह तळपत आहे ते नारदाला सांगितले. पुन्हा श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन केले व गोलोकाची महती सांगितली. योगी लोकांना दुर्लभ पण अनन्य भक्तांना सुलभ अशा गोलोकात आदिव्याधी, चिंता व भीती यांना थारा नाही. तेथे असंख्य रत्नखचित मंदिरे आहेत. श्रीकृष्ण भक्तानुकंपी, शांत व रासमंडळाचा अधिपती आहे. सर्व मंगलांचे मांगल्य, नित्य, स्वतंत्र, व्यक्त, अव्यक्त, सूक्ष्म व व्यापक असा श्रीकृष्ण स्वतः शांत, सिद्धिरूप, सिद्धिदाता व सिद्धेश्वर आहे. नारायण याप्रमाणे नारदाला विष्णूने केलेले कृष्णाचे वर्णन सांगत होता. विष्णूने गोलोकात प्रवेश करतानाच अधिक मासाला कृष्णाचे स्वरूप वर्णन केले होते. नारद व श्रीकृष्णाचा चांगलाच परिचय होता. कृष्णाचे स्वरूप आठवून ते थोडा वेळ स्तब्धच झाले, पण कथा पुढे ऐकण्याची उत्सुकता होती. तेव्हा त्यांनी नारायणांना पुढे कथा सांगण्याची विनंती केली. सूत ही कथा नैमिषारण्यात अनेक ऋषींना सांगत होते. तेही कथा ऐकण्यास उत्सुक झाले होते. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी अलौकिक. विप्रकन्येने आपुले दुःख, दुर्वासासी कथिले सकळीक. ऐसे कथानक झाले, पुढे असे कथा सुरस. सोती श्रवणाध्यावे मानस, भगवान कृष्ण द्वारकाधीश. धर्मरायास सांगतिकी, रायाती विप्रकन्येची वाणी. ऐकोनिया दुर्वास मुनी, म्हणे ग बाळे विप्रनंदिनी. शोक काही करू नको, तव दुःखाची ये नाशार्थ. अंतरी विचारिता बहुत, गुह्यापेक्षेही गुह्य अत्यंत. ऐसे एक सुचले असे, ते तुझ सांगतो ऐकावे. परी तू कवनाही न सांगावे, कथिल्या ऐसेची आचरावे. दुःख आघवे हरेल, येथून येईल तृतीय मास. पुरुषोत्तम नाम तयास, त्यात करिता सत्कर्मे विशेष. पापे अशेष लोपती, मासा माझी कार्तिकाधिक. पुण्यकारक असती अनेक, परी या सम किंवा अधिक. नसे आनिक कोणताही, मास पक्ष तिथी संक्रमणे. सर्व पर्वे रविशशी ग्रहणे, आणि निगमोक्त नाना साधने. पुण्यदायक असती जी, ती ह्या पुरुषोत्तम मासाची. 16वी कळाही न पावती साची, याहुनी इतर महात्मयाची.
गोष्ट काय तुझ सांगू. 12 सहस्त्र वर्षे पूर्ण नित्य करिता गंगा स्नान, किंवा सिंहस्ती गोदास्नपन करिता फळ मिळे जे. किंवा सिंहस्ती गोदा स्नापन करिता फळ मिळे जे. तेची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करिता यथार्थ प्राप्त होते सकळही. हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास, पुरुषोत्तम नाम यास व्रतादिकी सेविता विशेष इच्छित असेस लाभते. मज अनुभव असे याचा, असत्य नव्हे माझी वाचा. यानेच माझे प्रतापाचा जगी झेंडा झळकला आहे. यानेच माझ्या प्रतापाचा जगी झेंडा झळकत आहे. तस्मात बाळे तू सत्वरी येत्या अधिक मासा माझारी. पुरुषोत्तम व्रत करी त्वदिच्छा सारी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे गा धर्मराया. ऐसी दुर्वासे करुणी दया, मेधावी ऋषीची ती तनया. दीन मनोनी सन्मानिली, दीन मनोनी सन्मानिली. प्रेम भरे तिये लागून, कथिले दुःख मोचन साधन. प्रारब्ध गती गहन, समर्थ कोण जाणावया. आधी जाते बुद्धी सकळ, नंतर जाते भांडवल. ऐसे बोले विद्वन मंडळ, तैसेची तत्काळ जाहले. दैवे लाभता सुदेचा घडा, वेगे ओतोनी धावा उकिरडा. की चिंतामणी फोडोनी रोकडा, भाग्येला विजय पायरीस. की सुरभी चालून येता घरा, ताडून दवडीजे माघारा. की द्वारी उदेता कल्पद्रुम बरा, तोडून लाविसे चुलीस. तैसेच तिने केले परी, मूळ बुद्धी उदेली अंतरी. सकळ गुणांची झाली सुरी, दुर्दैव पुढे सरसावले. तैने ती विप्रकन्या मनात, क्रोधाहुनी अत्यंत. त्या महाकोपिष्ट दुर्वासा प्रत, बोलू लागली असूये. म्हणे मुनी त्वा कथिले यथार्थ, परिते मज नाही रुचत. माघाधिक मास ते समर्थ, काहीच करीत नाहीत की. कार्तिक मास महाश्रेष्ठ, तयासी कसा म्हणसी कनिष्ठ. वैशाख मास सेविता स्पष्ट, काय इच्छित न देतो. सदाशिवादी कदेवांसी, सेविता अनन्य भावेसी. ते आपल्या सेवकासी सुफल देत नाहीत की. अथवा हा प्रत्यक्ष दर्शन, आकाशी फिरतो चंडकिरण. यासी सेविता संपूर्ण, इच्छा पूर्वीत नाही की. किंवा सेविता अंबिका देवी, ती काय कामना न पूर्वी. की गणेशाचे सेवे आघवी, इच्छा पुरत नाही की. व्यतिपातादी महायोगासी, आणि शिवादी सर्व देवासी. लंघुनी बोलता तुझसी, लाज कैसी वाटेना. जया तू मनसी पुरुषोत्तम, तो मलमास अति अधम. त्यात नाही रवी संक्रमण, सर्व कर्मा निंद असे. ऐसे असता तू तयासी, सर्वात श्रेष्ठ कैसा करीसी. तुझे धाष्टर्य पाहुनी मजसी, बहु आश्चर्य वाटते. सर्व दुःखाचा नाशक, ब्रह्मांडा माझी हरीच एक. तया वाचुनी तैसा आनिक, मजना दिसे कोणीही. सीतापती रामाविन, की उमापती शिवा वाचुन. माझे दुःख हरिल संपूर्ण, ऐसा देवना कोणीही. ऐसे असता सोडून, यासी कैसा स्थविसी बलमासासी. भास्करा तेजुनी खदोतासी, वानावे तैसे केलेस. ऐसी ती विप्रसुता सुतेची वाणी, ऐसी ती विप्रसुतेची वाणी. ऐकोनिया दुर्वास मुनी, कोपे खवळला तत्क्षणी. नेत्र रक्त जाहले, तथापि शापिले नाही तियेस. हीच कृपा केली विशेष. अंतरा माझी झाला उदास, विचार केला ऐसा की. ही तो मम मित्राची सुता, नाही जानत स्वहित.
हिता अपुरी बुद्धी मूळ तत्वता नाही जानत स्वहिता हिता अपुरी बुद्धी मूळ तत्वता म्हणून ऐसे बोलली पुरुषोत्तमाचे महिमान पंडितासही दुर्गेय पूर्ण मग ऐशा ह्या मुढी लागून कोठून पै समजणार ही कुमारी पितृहीन बाळा दुखाग्नी भर्जित वेल्हाळा माझ्या अत्युग्र शापाला कैसी सहन करील ऐसा कृपे तो दुर्वास मुनी ठाईच सर्व कोप निर्वोनी पुनश्च विप्रकन्ये लागुनी बोलता झाला साक्षेपे बाळे तू महाप्राधीन परी माझ्या मित्राची आहेस कुमारी म्हणून आता मी तुझवरी कोपन करी काहीच जैसे तुझ्या येईल मनात तैसेची करी तू समस्त तथापि मी भविष्य किंचित सांगतो ऐके दुर्भाग्ये त्वा पुरुषोत्तमा प्रत निंदिले त्याचे फळ खचित इह जन्मी वा अन्य जन्मात तुझ भोगणे असेची आता बद्री वना लागून येथून मी जातो जान तू मम मित्राची कन्या म्हणून तुझ नाही शापिले आता तू केवळ बाळ भावेसी आपले हिताहित नेनसी शुभ किंवा शुभ तुझसी कोठून पै समजेल आता मी करीतो गमन सदा असो तव कल्याण अवश्यं भावी शुभाशुभ जान कोणाचे न उल्लंघवे ऐसे बोलून दुर्वास मुनी शीघ्र निघोनी गेला तेथोनी पुरुषोत्तमाच्या हेळणे तत्क्षणी निष्प्रभ झाली मुनी कन्या मग तिने चिरकाळवर अंतरी करून या विचार शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठविले आणि त्याचे करिता आराधन सर्व कामना होतील पूर्ण तरी आता तपाचरण करावे हेची योग्य असे ऐसा निश्चय करोनी मनी ती मेधावी ऋषीची नंदिनी अतिदुष्कर तपाचरणी प्रवृत्त झाली तत्काळ जो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्य त्रिनयन अनाथ दीन रक्षण उमा रमण जगद्गुरु तया लागी अंतरी ध्यात तयाच्याच उद्देशे सतत भजन पूजनाधिक करीत कष्ट बहुत चालविले ग्रीष्मा माझी उष्मा दारुण तेव्हा करी पंचाग्नी साधन हेमंत शिशिर थंडी कठीण तेव्हा निमग्न शीतोदकी वर्ष ऋतू माझी वृष्टी बहुत तैती उघडी प्रजन्यात गर्भशय्येवरी सतत अनावृत्त निजतसे प्रात साय नित्य नेमान अधोमुख करी धूम्रपान आहार विहार गमनागमन निद्रादी संपूर्ण त्यागिले कृश झाले सर्व शरीर चित्ती आठवी श्रीशंकर ती तियेची तपस्या उग्र पाहून इंद्र घाबरला माझे पदही घेईला आता म्हणून तया पडली चिंता बहुत विघ्ने केली तत्वता परिती व्यर्थ जाहली एवं प्रकारे विप्रवाणी तव आचरती वहिनी 9 सहस्त्र वर्षे लोटली केवळ उरली जिवंत तेव्हा भगवान गौरी रमण श्री शंकर झाला प्रसन्न स्वस्वरूप प्रगट करुण तिज पुढे टाकला शुद्ध स्फटिक समान वर्ण तेज भाके सूर्या समान दशभुज पंचवदन नीलकंठ साजिरा माथा पिंगट जटांचा भार भाजी झुळझुळ वाहे नीर माझी झुळझुळ वाहे नीर तृतीय नेत्रींच्या वैश्वानर तेज प्रखर तयाचे मस्तकी मिरवे चंद्रकला गळा नरमुंडाची माळा हस्ती त्रिशूळ तेजा गळा व्याघ्र चर्मने सलासे भस्मचर्चित सर्व शरीर नागयज्ञोपवित सुंदर ऐसा भगवान श्री शंकर प्रत्यक्ष पुढे पाहतला ते दिव्य स्वरूप विलोकुन विप्रकन्या उठली तत्क्षण शरीरा माझे येता प्राण प्रेत उठे तत्काळ परमानंदी निमग्न झाले जय जय शिवा चंद्रमौळी मनोनी तयाचे पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले सवेची दोन्ही हस्त जोडून मानसोपचारी केले पूजन मधुरपणी प्रेमे स्तवून स्तब्ध उभी राहली तै तो भगवान पार्वतीवर प्रिय कन्येसी बोले सादर बाळे मी साक्षात श्री शंकर तुझ प्रसन्न झालोसे तरी मागे वर प्रदान
त्वइच्छा सर्व पूर्वीन ते शिवाचे ऐकोनी वचन विप्रकन्या आनंदली आणि मने पार्वती रमना प्रसन्न झाला सीदया घना करी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर पती दे पती दे पती दे मजसी पती दे पती मी मागते तुझसी तया वाचुनी मम मानसी इच्छा नाही काहीच ते विप्रकन्येचे भाषण ऐकोनी बोले उमारमन बाळे तू स्वमुखे वचन बोललीस तैसेची होईल पती दे मज प्रती ऐसे पाच वेळ बोललीस निरुती मनोनी तुझला पाच पती अत्युत्तम होतील ते सर्व धर्मज्ञ महाशूर सत्य प्रतिज्ञा प्रतापी थोर नाना यज्ञ करते परिकर क्षत्रिय जाती असोनिया जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती तुझवर करतील बहुप्रीती संशय चित्ती धरू नको ऐसी शिवाची ऐकोनी वाणी अति दुःखित विप्रनंदिनी मने देवा तू शिव सुनी काहे अशिव बोलतोसी करुणा घना गिरिजापती नको नको ही विरुद्ध स्थिती एके नारीसी एकची पती हाच असे सदाचार आजपर्यंत जगाभीतर कदाही कोटेही साचार एके नारीसी पाच भरतार दृष्ट व्हा श्रुत नाही तपे पुरुषासी मात्र पाच भाजा कथिल्या असती वृषभध्वजा ऐसे असता हातू तिजा पंथ कैसा बोलतोसी मी तो केवळ तुझी असोनी कैसी हो पाचाची कामिनी मज विषयी ऐसी वाणी बोलण्यायोग्य नाहीस तथापि तैसी करशील मज तरी समर्था सांगते तुझी मी आहे म्हणून सहज तुलाची लाज होईल पे ती तियेची ऐकोनी भारती शिव म्हणे गे तुझ पाचपती या जन्मी न होता निश्चिती पुढील जन्मी होतील तू स्वतपाच्या बळे निवृते अयोनी संभव हो सीतेथे सदा भोगुनी भर्त सुखाते मोक्षपदाते पावसील दुर्वास ऋषी महाकोपन तो माझीच प्रिय प्रतिमा जान तयाचा तू पूर्वी महान अपमान केलासी त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत मूर्खे काय सांगू तुझ प्रत चरी का कोपेल किंचित तैरी त्रैलोक्य जाळील पे परित्याने शापिले नाही दयाची केली तुझे विषयी तथापि त्वाजे त्या समयी ब्रह्मतेज मर्दिलेस दयाचे फळ अति दारुण अवश्य भोगणे असे जान ते साक्षात वचन निवारण नव्हेची अवश्य भोगणे असे जान ते साक्षात देव वचेन निवारण नव्हेची आणि जो पुरुषोत्तम नाम सर्व मासात मास उत्तम भगवंताचा प्रिय परमतो त्यापूर्वी निंदिलास जयासी साक्षात भगवंताने स्वप्रिय मनोनी बहुप्रेमाने आपुले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले असे साचार मी आणि ब्रह्मादिदेव सिद्धचारण यक्ष गंधर्व आणि नारदादी तपस्वी सर्व मानिता हो सर्वदा तो भगवत प्रिय मास निंदिला आणि कदापि त्वा नाही पूजिला म्हणून बाळे पुढे तुझला पाचपती होतील अन्यथा न होय निवृत्ती पुरुषोत्तमा ते जे निंदिती तयासी नाना दुःखे होती अंती पडती रौरवात पुरुषोत्तमाची भक्ती करीत ते पुत्र पौत्र धन्वित होत इह परलोकी अखंडित सुख होय तयासी अस्मदादी देवही सर्व मासासी सेवितो सदेव जया सेविता पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो सत्वरी तरी तया कैसे न भजावे सर्वीही सदैव सेवावे महर्षीचे वचन मानावे असत्य नव्हे मनोनिया आणि सत्वादादी महामुनी सत्कार वेची वचन सर्वजनी ऐसे बोलत पिनाकपानी गुप्त तत्क्षणी जाहला ते युद्धभ्रष्ट हरिणी परी चकित झाली विप्रकुमरी महाभीती उदेली अंतरी पुढे काही सुचेना
मुखीचे सर्व तेज पळाले, दीर्घ निश्वास उद्भवले, नेत्रातून आसू चालले, तप्त झाले सर्वांग. चिंताग्नीच्या भडक्याला ज्वाळा, तेने करपली विप्रबाळा. चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा, तेने करपली विप्रबाळा. धावाग्नी दग्धलता कोमळा, तैशी झाली विव्हळ. ऐसे दुःख भोगता सतत, संवत्सर लोटले बहुत. कृतांत पातला उचित, प्राण तियेचे हरियेले. प्रावृतकाली समेध गगनी, जैसी लोपे सौदामिनी. तैसीच ती विप्रनंदिनी, स्वाश्रमी नष्ट जाहली. तपोयोगे पाप जळाले, कलेवर आश्रमी बळले. वनस्थ विप्र मिळून सगळे, अग्नी दिधला तयास. श्रीकृष्ण मने गानृपाळा, जयती निमाली गोजिरी. तिचे ही पांचाल म्हणून भुवरी. तेच ती जयती निमाली विप्रबाळा. द्रुपदराये तेज वेळा, यज्ञ केला उत्तम. त्या यज्ञकुंडातून कुमारी, अग्निवर्ण उदेली गोजिरी. तिचही पांचाली म्हणून भुवरी, सर्व प्रसिद्ध झाली असे. पूर्वीची जी ऋषिकन्या, तिचही सांप्रत सर्वमान्या. अयोनी संभव ऐसी धन्या, द्रुपद कन्या जाहली पूर्वजन्मा माझी. येते तुझ पाच पती होतील निरुते, ऐसे शिवजे कथिले होते, तैसेची येथे घडलेसे. तुम्ही महापुरुषार्थी, येचे झाले ती पाच पती, आणि ही द्रौपदी महासती मजला अति प्रिय आहे. ही मजविषयी स्नेह करते, मजवरीच प्राण ठेविते. मत्परायण ऐशी वर्तते, मजची भजते सर्वदा. स्वप्राणापेक्षा ही अधिक, हिजवर माझे प्रेम सकळीक. ही मम सखी अलौकिक, मीच रक्षक येच्या. परिहिने पुरुषोत्तमाची पुरी, पूर्वी हेळना केली साची. म्हणून सांप्रतमया येची, उपेक्षा केली सर्वथा. पुरुषोत्तमा ते तिरस्कारित, तया मी लोटितो नरकात. ही मम सखी प्रिय अत्यंत, म्हणून तैसे ना केले. अरे पुरुषोत्तमाची योग्यता, तुझ काय सांगू नृपनाथा. हा मुनिदेव देवासीही सर्वथा, सेव्य असे साचार. मग केवळ मानवा एक, सेव्य असेल यात काय अधिक. सर्वार्थ फलदायक, ऐसा आनिक नसेची. तरी सांडूनी अन्य कृत्यासी, येत्या पुरुषोत्तम मासासी. स्नानदान जपादिकेसी, आराधितू सादर. तेने तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल निर्धारे. 14वे वर्ष होता पुरे, दुःख समग्र निरसेल. अरे ह्या कृष्णेचे केशाकर्षण, पाहून जे हर्षले पूर्ण. तयाची या स्त्रियाचे केस वपन, करील जान निश्चये. सुयोधनादी सर्व भूपासी, धाडीन मे यमसदनासी. संहारुनिया स्वशत्रुसी, चक्रवर्ती होशील तू. क्षीराब्दी तनया माझी कांता, की प्रद्युम्न की हला युद्ध भ्राता. शाक्तिकी किंवा देवकी माता, ही मज प्रिय असती पे. परिमज जैसे माझे भक्त, केवळ आवडती अत्यंत. तैसे ह्या सर्व ब्रह्मांडात, अन्य कोणाच नावडती. जेने दुखविले माझे भक्त, तेने मजची पिडिले सतत. आणि त्या समया सर्व जगात, दैस्य नसे कोणीही. त्या दुष्टा ते सूर्यनंदन, मदाग्ये देतो फल दारुण. मी दयाचे मुखावलोकन, दंडार्थैक न करीच. तुम्ही माझे परमभक्त, दृष्टी तुम्हा गांजिले बहुत. तयांच्या करीन निपात, चिंता मनात करू नको. येत्या पुरुषोत्तम मासासी, आराधा अनन्य भावेसी. सर्व प्रकारे तुमच्या सुखासी, पार नाहीसा होईल.
स्वस्थ रहा चिंता न करा आता मी जातो द्वारकापुरा तेथीचा जनसमूह सारा विरहातुर झाला असे वसुदेव देवकी रोहिणी तनय प्रद्युम्न सांब गदादी तनय आहुकादी यादववर्य आणि रुक्मिणी यादी स्त्रिया ज्या ती सर्व ही माझी निवृत्ती मार्ग प्रतीक्षा करीत असती राया आता मजप्रती निरोप देई सत्वर ते कृष्णाचे ऐकता वचन पांडव झाले बहुखिन्न दुःखाश्रू ढाळीत तया लागून सततवाणी बोलत हे देव देव जगन्नायक तुझ्या मुचे जीवन एक जलचराशी जैसे उदक तैशाची रक्षक तू आम्हा तुझे बिन नाही आम्हा कोणी तुझ्या मुचा कैवारी धने तरी पुनश्च आम्हा लागुनी शीघ्र देई दर्शन पांडवांच्या स्वामी कृष्ण ऐसे बोलती सर्वजन तयाच्या धरुणी अभिमान सदा रक्षी आम्हास देवा आम्ही पांडव सकळ तुझेची दास असो केवळ तरी तू आम्हा कदा काळ विसरू नको दयाळा स्मश्चित्त भ्रमरा लागून तव पादाब्ज असो जीवन हिची देवा कर जोडून पुन्हा पुन्हा प्रार्थितो ऐसे ते पांडव सादर प्रार्थित असता वारंवार कृष्णासी लोटला गहिवर परी सर्व जिरविला मन रथावरी आरूढून द्वारके चालिला जगजीवन पोचवित जाता पांडुनंदन तये मागे फिरविले मनोवेगे हाकुनी रथासी श्रीकृष्ण गेला द्वारकेसी इकडे पांडव वनवासी दुःख भोगिती सर्वदा श्रीकृष्णाचे वचन स्मरत नाना तीर्थयात्रा करीत ऐसा लोटला काळ बहुत पुरुषोत्तम मास पातला तेव्हा तई यथा विधान उत्तम केले व्रताचरण तेने शत्रुक्षय होईन पूर्ववत राज्य लाभले पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेसी येथे भोगुनी सर्व सुखासी अंती पावुनी परमपदासी अखंड तेथेची राहिले आणि पूर्वी दृढधन्वा नामक सूर्यवंशी नृपनायक तेने पुरुषोत्तमा मासास देख तथा विधी सेविला तेने पुण्ये तो आस्मास भोगुनिया सुख भोगास अंती पावनी गोलोकास भवद्रूप जाहला ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपमा असे गामुनी सप्तमा मनोनी मानवी अनन्यकामा मनोनी मानवी अन्य कामा सोडूनी तयासे भजावे तेने सकळ दुःखे लोपुनी सुटतील जन्म मरणापासुनी ऐसे स्वय नारायण मुनी नारदासी कथिता जाहला इति श्री अधिकमास महात्म्य सार ब्रह्मार्दीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर पंचमोध्याय गौड़ा इति पंचमोध्याय समाप्त। बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। दानाची महती रोज दिवसा काही न खाता रात्रीच पहिल्या प्रहरात जेवावे, मासांती ब्राह्मणाला भोजन देणे। बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय।